हॅलो गाईज. तर मी आत्ता आलो आहे अशा गावामध्ये, त्या गावामध्ये जेवढे घर आहेत घराला दरवाजे नाहीत. आहे हे पीर आहे हे. आणि हे बघा, हे घराला दरवाजे वगैरे नाही. अजून तुम्हाला दाखवू का, तिथं पण दिसतंय बघा तो दरवाजा, त्याला पण नाही, वरती पण नाही. हे गाव आहे. आणि हे बघा, इथं पण पडदा बसवला आहे. तुम्हाला इथं पण दिसून तुम्हाला पडदा लावलेला दिसतोय. आणि मेन तुम्हाला हे जे मंदिर आहे ना, या मंदिराला सुद्धा दरवाजा नाही. फक्त इथं पण घर दिसतंय, त्याला पण दरवाजा नाही. इथं जर दरवाजे वगैरे लावलेच कोणी तर काय असं काय होतं का? माझं कोणी विचारलं नाही. मी बीडचा आहे. मी युट्यूबवर घराचं हाईटचं काहीच नाही, फक्त खिडकी आहेत पण त्याला स्लायडिंग नाही. आहेत का काय त्याला म्हणलं? राखेल नसते गावामध्ये राखेल तर सगळीकडे बंद झाले ना आता. नाही वापरी पहिल्यापासूनच नाही. मग दिवा कसा लावायचा तुम्ही? तर हे बघा, इथं पण आपण बघू शकतो दरवाजा नाही टपरीला पण बाहेरले बी लोक येत नाही. बरोबर. नाकळतच लेकरून देणार एखादं. हा हा गोष्ट पण ते उघडं पडणार एखाद्याने केली ना, हा 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 कोणाला रानातली पाईपलाईन एखादी नळी फळी निघली मुकाट्याची. इथले जे गावाचं जो पीर आहे त्यांचं खूप महत्व आहे. आणि इथं असं चोरी वगैरे जेवढे घर आहेत ना त्यांना असं दरवाजाच नाही, खिडक्या वगैरे तर काच स्लायडिंग बसवलेलं काय दरवाजाला, पण पडदे. आता मी आलो खाडेवाडीच्या शाळेमध्ये. आणि इथली जी शाळा आहे ना, इथल्या शाळेला सुद्धा पूर्ण ओपन आहे. इथल्या गावकऱ्याचं म्हणणं असं येतं की इथली वस्तू इथलीची इथं हलवू शकत नाही, एवढी इमानदार नाही, एवढं. बघा, ही आहे खाडेवाडीची शाळा, 4थीपर्यंत शाळा आहे इथं. आणि बघू शकता शाळेला सुद्धा काहीच दरवाजे नाही, सगळं आहे बोर्ड वगैरे. आता बाकीच्या शाळेमध्ये तुम्ही बघितलं असेल ती काहीच वस्तू राहत नाही. एवढी एकच शाळा आहे तर बाकी मग पुढे जायचं असेल तर कुठं? हे बघा, इथं पण एक आहे, याला पण दरवाजा नाही. म्हणजे पूर्ण खाडीवाडी म्हणजे दरवाजा नाही. गावातून एक्झिटच केली होती, तेवढ्यात बाबा वगैरे दिसले मला. हे त्यांना विचारतो, गावाचं महत्व खूप ऐकून आहे गावात. बघा काय नाव ते पिराचं, हो नाही. हा, मग ते दोन्हीला पण दरवाजे नाहीत. फर्स्ट टाइमच मी गाव बघतोय खाडेवाडी हे. आणि इतकी इमानदारी लोकांमध्ये, घराला दरवाजा नाही पण हर्ट आहे प्युअर. हॅलो गाईज. तर मी आत्ता आलो आहे अशा गावामध्ये, त्या गावामध्ये जेवढे घर आहेत आणि दरवाजे नाहीत. म्हणजे चौकटी आहेत पण चौकटीला दरवाजे नाहीत. सैनिक शिंगणापूर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सैनिक शिंगणापूर गाव आहे. तिथं पण घराला दरवाजे नाहीत, खिडकी नाहीत. सेम तसंच आहे गाव आहे. दरवाजे नाहीत पण लोक खूपच हेल्पफुल आहेत तिथले. आणि इवन मंदिरात, शाळेत, घराला कशालाच दरवाजे खिडक्या नाहीत. ते तुम्हाला मी दाखवतो. खूपच एक्सायटेड होतो इथे यायला आणि आलो आहे. आता तुम्हाला दाखवतो पूर्ण ओव्हरऑल. हे पीर आहे हे. आणि हे बघा, हे एक दरवाजा आहे, त्याला बिलकुल हे नाही, दरवाजाला म्हणजे घराला दरवाजा वगैरे नाही. अजून तुम्हाला दाखवू का, तिथं पण दिसतंय बघा तो दरवाजा, त्याला पण नाही, वरती पण नाही. त्यांनी त्या घराचे ते बघा, तिथं पण तुम्हाला दाखवायचं म्हणजे जे घरं आहेत ना, हे गाव आहे. आणि हे बघा, इथं पण पडदा बसवला आहे, तुम्हाला घर दिसणार नाही, खिडकी दिसते पण त्याला हे नाही बसवलं. आणि हे हनुमंताचं मंदिर आहे मेन म्हणजे. हे बघा, इथं पण दिसून तुम्हाला पडदा लावलेला दिसतोय. आणि मेन तुम्हाला हे अजून एक दाखवतो. हे बघा, हे जे मंदिर आहे ना, या मंदिराला सुद्धा दरवाजा नाही. फक्त जे असं फक्त हे बसवलं पण दरवाजा नाही प्रॉपर. हे हनुमंताचं मंदिर आहे. आणि हे बघा, इथं पण घर दिसतंय, त्याला पण दरवाजा नाही. इथं काही सांगता येईल का थोडंफार, हे घराला दरवाजे का नाही ते? नाही म्हणजे काय परंपरा काय असं? परंपरा पहिल्यापासूनच नाही. मग कारण काय त्याचं म्हणजे? देव आहे नाही पीर म्हणून वाड्यातला म्हणून तिथं. हा का? कारण की कोशालाच नाहीत ना दरवाजे आणि खिडक्या. मग ते पिराम हां 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 म्हणजे अगोदर जी परंपरा चालत आली त्याच्या मागं दुसरं काही, जर दरवाजे वगैरे लावलेच कोणी तर काय असं काय होतं का? माझं कोणी विचारलं? त्याचा वस बुडत अच्छा अच्छा. म्हणजे त्या एका कारणामुळं दरवाजे नाहीत घराला, खिडक्या नाहीत. तुम्ही दिंडोरचे जाईल का? नाही, मी बीडचा आहे. मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो. काय तुम्ही काय सांगता? काय म्हणता तुम्ही? ते जे पीर आहेत तिथे मागचं दर्शन करायला आम्ही गेलतो, तर त्यांच्यामुळं इथं घराला दरवाजे नाहीत का? पहिल्यापासूनच नाहीत. अच्छा. आणि असं काही घराचं हे नाही ना, उंची वगैरे मोठं वगैरे बांधलं तर असं काही घराचं हाईटचं काहीच नाही, फक्त. आणि खिडक्या पण नाही. खिडक्या आहेत पण त्याला स्लायडिंग नाही. आहेत का काही त्याला? आहेत हां हां.
म्हणजे काचा म्हणजे फक्त दरवाजे नाही बसवायचे, चौकटी बसवू शकतो आपण. चौकट नाही. हां हां. चौकट बसायचं. म्हणजे जे महत्व आहे ह्या गावाचं ते पीर, ते पिरामुळं का? आणि जर बसवलंच कोणी तर त्याचा वंश. काय का पहिले काय झालं होतं पहिले फक्त बसली. हां हां, म्हणजे जी परंपरा चालू आली ती पुढे चालू झाली. आता तू आता इथे खालचं बांधलंय बघा. काय? खालचं घर बांधलंय आता. हां हां त्याने गेट आणलं होतं. हां. तिथे गेट आणलं होतं तर ते गेट तिथे गेट होतं. हम्म. तो हे बोलायचं दवाखान्यात मारायचं, तो दुसरं घरी पाडायचा. त्याला घरी मग माग काही ना काही लागतं त्यांच्या. हां हां ते एकाला काय तर लगेच दुसरं द्यायचं, ते आणलं का लगेच दुसरं द्यायचं. हां हां हां. मला शिवायच्या म्हणलं राखेल नसते गावात. गावामध्ये राखेल तर सगळीकडे बंद झाले ना आता, नाही नाही वापरी पहिल्यापासून पहिल्यापासूनच नाही. मग दिवा कसा लावायचा तुम्ही? यारायला त्याला हां. बापरे. लग्नाला असलं जाळायचं बघायचं, ते फक्त वरात राहायचं. हां हां हां. आता तर बंदच झालं ते. आता जर लावायचं म्हणलं दिवा तर आपलं खायचं तेल किंवा एरंडाचं तेल, पण रॉकेल नाहीच. नाही नाही तेव्हाच नाही. मग आता जर रात्री हे बघा इथं पण आपण बघू शकतो, दरवाजा नाही टपरीला पण पडदा बसवला. मग इथं चोरी आतापर्यंत झाली नाही. तेव्हाच नाही. ते शनी शिंगणापूरला माहिती आहे का तुम्हाला? हो, आम्ही बघितलं. तिकडं पण तसंच आहे. हां. चोरीच्या विषयात नाही, कोणाची भावनाच नाही, बाहेरले बी लोक नेत नाही. बरोबर. नाकळतच लेकरून देणार एखादं. हां हां गोष्ट पण ते उघडं पडणार एखाद्याने केली ना, हां 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 कोणाचं रानातली पाईपलाईन एखादी नळी फळी नेली मुकाट्याची उघडी. हां. बरोबर बरोबर. अच्छा अच्छा. चला थँक्यू. तर इथले जे गावाचा जो पीर आहे त्यांचं खूप महत्त्व आहे. आणि इथं असं चोरी वगैरे काही झालं नाही आतापर्यंत, असं बाबा बोलत होते. आणि इथं जी परंपरा चालत आलेली आहे आधीपासून तशीच ती पुढे पुढे चाललेली. बघू शकता इथं घरच आहेत, जेवढे घर आहेत ना त्यांना असं दरवाजेच नाही, खिडक्या वगैरे तर काच स्लायडिंग बसवलेलं काय दरवाजाला, पण पडदे वगैरे नाहीत. आता इथली जी शाळा आहे ती तुम्हाला दाखवतो, तिला सुद्धा दरवाजे नाहीत, पूर्णच मोकळी आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. आत्ता मी आलो खाडेवाडीच्या शाळेमध्ये, आणि इथली जी शाळा आहे ना इथल्या शाळेला सुद्धा हे नाही, दरवाजा वगैरे नाही तर, आणि पूर्ण ओपन आहे. इथल्या गावकऱ्याचं म्हणणं असं येतं की इथली वस्तू इथल्याची इथं हलू शकत नाही, एवढी इमानदार नाही, एवढं डेडिकेशन आहे त्यांच्यामध्ये की कुठल्याच वस्तू हलत नाही, आणि पूर्ण असं एकदम मोकळे, दरवाजा नाही काही नाही. 4थीपर्यंत शाळा आहे इथं, आणि बघू शकता शाळेला सुद्धा काहीच दरवाजे नाहीत वगैरे. आपण थोडं मध्ये जाऊन बघू, बेंच वगैरे दिसत आपल्याला, पण दरवाजे वगैरे काही दिसत नाही तिथं. हे बघा तिथं पण दरवाजा नाही, हा तर नाहीच, त्याला पडदा पण नाही. हे बघा बेंच वगैरे, टेबल, खुर्ची सगळे, बोर्ड वगैरे. आता बाकीच्या शाळेमध्ये तुम्ही बघितलं असेल ती काहीच वस्तू राहत नाही डायरेक्ट नाही तर, पण या शाळेमध्ये सगळ्या वस्तू जशाच तशा तर. म्हणजे किती इमानदार लोक आहेत बघू शकता गावातले, एकदम घराला दरवाजा नाही पण हार्ट त्यांचं एकदम प्युअर आहे, एकदम हेल्पफुल आहे. तर तू याच गावातला का? एवढी एक शाळा आहे तर, बाकी मग पुढे जायचं असेल तर कुठं? दिंदोडला. 4थीच्या नंतर दिंदोड. अंगणवाडी कुठे? आणि ग्रामपंचायत कुठे आहे याला, ह्या गावाला? वांगेला ना. गाय तिला पण दरवाजे नाहीत ना, ते पीर आहे तिथं, त्या पिरामुळेच सगळं आहे ना. ओके ओके. किती गाव, किती लोकसंख्या असेल इथं अंदाज? एकदम मोठं नाही पण आहे ना. ओके ओके. हे बघा इथं पण एक आहे, याला पण दरवाजा नाही. कसलं भारी गाव आहे, दरवाजेच नाहीत पूर्ण गावामध्ये, म्हणजे पूर्ण पूर्ण खाडीवाडी म्हणजे दरवाजे नाही. गावातून एक्झिटच केली होती, तेवढ्यात बाबा वगैरे दिसले मला, हे त्यांना विचारतो गावाचं महत्त्व, खूप ऐकून आहे गावात. तर काय म्हणलात तुम्ही, देवी आणि काय पिराचं महत्त्व काय म्हणलं? पिरे बघा काय नाव ते पिराचं, काय वाड्यातला बुवा म्हणते. हां हां हां. आणि बोनाई. हां, मग त्या दोन्हीला पण दरवाजे नाहीत. हां, त्याच्यामुळे मग ते आधीपासून परंपरा चालत आली ना, आणि चोरी पण होत नाही जणू आतापर्यंत, एक पण नाही झाली. आणि जर कोणी प्रयत्न केला तर परत नाही, अजून तर काय झालं नाही. हां हां हां. एवढी इमानदार आहेत सगळे. आणि जर सपोज कोणी घराला दरवाजाच लावला, लावलं नाही ते, नाही नाही जर लावला असतं काय मग काय प्रॉब्लेम? नाही ते म्हणा काहीतरी असं काही. हां हां हां. बरोबर. चला थँक्यू. आणि जे दरवाजे आहेत ना, जे घरं आहेत ना त्याला तर दरवाजे नाहीत, पण त्यांनी प्रत्येक म्हणजे घराला म्हणा किंवा तुमचं किराणा शॉप असेल किंवा टपरी असेल, त्यांनी दरवाजा नाही लावला, तिथं पडदा लावलेला आहे, जेणेकरून फक्त ते असं ठेवलेलं आहे झाकून फक्त, बाकी असं दरवाजा वगैरे काहीच नाही. तर हे खाडेवाडीचं गाव आहे,
म्हणजे मी ह्याला पण शनी शिंगणापूरला गेलो होतो, पण ते गाव बघितलं नाही मी. फर्स्ट टाईमच मी गाव बघतोय. खाडेवाडी आहे आणि इतकी इमानदारी लोकांमध्ये, घराला गरज नाही पण हर्ट आहे प्युअर. इथे एक बाबा भेटले, ते शेळ्या चारत होते, त्यांना पण बघितलं. भोनाई देवीचं नाव आहे. गावाला एंट्री, जिथून आपण एंट्री करतो गावात जाण्यासाठी, तिथं भोनाईचं मंदिर आहे. आणि तिथून गेल्यानंतर पुढे एक पीर आहे आणि हनुमान मंदिर आहे. पीर तर असं वरती ह्याच्यावरच आहे, मोकळंच आहे. हनुमान मंदिर पण आहे. तर देवाच्या घराला सुद्धा देवाचे मंदिर आहे, त्याला पण दरवाजे नाहीत आणि एके पण घराला सुद्धा दरवाजे नाहीत. आणि असं म्हणतात की जर तुम्ही घराला दरवाजा लावला किंवा किंवा तसा प्रयत्न जरी केला तरी घरात प्रॉब्लेम चालू होतात, म्हणजे कोणत्या पण प्रकारचे प्रॉब्लेम होतात. तर आणि अजून एक इथं आत्तापर्यंत चोरी नाही झाली. आणि जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याला लगेच जो काय ते काय चमत्कार लगेच करतो किंवा लगेच त्याला प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे तो कोणी विचार पण नाही करत चोरीचा, म्हणजे एवढं महत्त्व आहे. आणि त्याच्याचबरोबर लोक पण खूप घेऊन येणार. तर मला तो खूप भारी वाटलं. मी जेवढं व्हायचं प्रयत्न केला कव्हर करायचा, जेवढं काय दाखवायचं होतं. तर असं होता खाडेवाडीचा ब्लॉग. आणि खूप भारी गाव आहे, तुम्ही आवर्जून बघायला या. एकदम मस्त गाव आहे, दरवाजे नाहीत काय नाही, एकदम तरी वातावरण शांत आहे, खूप भारी. तर असं होता खाडेवाडीचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत